नमस्कार. हेल्थ कप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 50शीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. हा टप्पा म्हणजे शरीराचा देखभालीचा किंवा मेंटेनन्सचा काळ आहे. या काळात रक्तदाब आणि सांध्यांच्या आरोग्याकडे शास्त्रीय पद्धतीने लक्ष दिल्यास पुढील अनेक वर्षे शरीर कार्यक्षम राहू शकते. या आकृतीत पाहिल्याप्रमाणे वयानुसार रक्ताच्या नसांची नैसर्गिक लवचिकता कमी होऊन त्या कडक होतात. यामुळे हृदयाला रक्त प्रवाहित करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो, ज्याचा परिणाम उच्च रक्तदाबात होतो. त्याचवेळी शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी होऊ लागते आणि दोन हाडांमधील कार्टिलेज किंवा कुशन सुकते. हे नैसर्गिक शॉक ॲब्झॉर्बर्स कमी झाल्यामुळे हाडांवर ताण येतो. कडक झालेल्या नसा आणि सुकलेले कुशन ही दोन भौतिक कारणे समजून घेणे हीच आरोग्याकडे नेणारी पहिली पायरी आहे. ही यंत्रणा नीट हाताळली तर औषधांवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी करता येते. गुडघे दुखायला लागले की सर्रासपणे कॅल्शियमची कमतरता असल्याचे मानून गोळ्या सुरू केल्या जातात. हाडांची मजबूती महत्त्वाची आहेच, पण त्यांना आधार देणारे स्नायू कमकुवत असतील तर सांध्यांवरचा ताण वाढतच राहतो. या आकृतीतील पिलरप्रमाणे स्नायूंची ताकदच हाडांचे संतुलन राखते. सांध्यांच्या अंतर्गत भागातील सूज कमी करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील हळद हा एक प्रभावी नैसर्गिक पर्याय ठरतो. मात्र हळदीतील कर्क्युमिन हे घटक शरीरात शोषल्या जाण्यासाठी काळ्या विरीची जोड मिळणे आवश्यक असते. त्याशिवाय हळद खाण्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही. आहारात बदल करण्यासोबतच खुर्चीवर बसून पाय सरळ वर उचलण्याचा सराव रोज करा. यामुळे गुडघ्याला आधार देणारे क्वाड्रिसेप्स स्नायू पुन्हा सक्रिय होतात. थोडक्यात सांधेदुखीवर मात करण्यासाठी हाडांच्या मजबूतीसोबतच स्नायूंची ताकद आणि सूज कमी करणे या त्रिसूत्रीचा वापर करणे हितकारक ठरते. रक्तदाब वाढल्याचे समजताच अनेक जण केवळ केवळातील मीठ बंद करतात. प्रत्यक्षात घरच्या जेवणातील मिठापेक्षा बिस्किटे, बेकरीचे पदार्थ आणि लोणच्यामधील लपलेले मीठ अधिक धोकादायक असते. रक्तदाब वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पोटॅशियमची कमी झालेली पातळी. पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियमला लघवीवाटे बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होऊन त्या रिलॅक्स होतात. पोटॅशियमचा हा नैसर्गिक पुरवठा मिळवण्यासाठी रोज एक केळे, नारळ पाणी किंवा पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. रक्तदाबाचे व्यवस्थापन करण्यासाठी केवळ मीठ टाळण्यापेक्षा योग्य पोषक घटकांचा समतोल राखणे ही दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाची रणनीती आहे. 50 नंतरची वर्षे अधिक उत्साहात जगणे शक्य आहे जर आपण शरीराच्या या देखभालीच्या नियमांचे पालन केले. 50+ रूल असा आहे की आता कॅलरीज मोजण्यापेक्षा स्नायूंची ताकद आणि लवचिकता टिकवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. दिवसातील 30 मिनिटे चालणे आणि आहारात पुरेसे प्रोटीन व पोटॅशियम असणे हे बदल तुमच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी मदत करतात. सिरियस टोन. या व्हिडिओमध्ये माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आणि सामान्य ज्ञानासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. तुमची बीपीची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही बंद करू नका. स्वतःच्या शरीराची काळजी आजपासूनच घ्यायला सुरुवात करा. ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.